अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाचा सोहळा जवळ येत आहे. स्वामींच्या चरणी आपली भक्ती अर्पण करण्याचा सर्वात श्रेष्ठ मार्ग म्हणजे श्री स्वामीचरित्र सारामृत ग्रंथाचे पारायण. स्वामी म्हणतात, जो ग्रंथ श्रद्धेने वाचेल त्याचे सर्व मनोरथ मी पूर्ण करेन. पण हे पारायण केवळ वाचायचे नाही, तर ते एका विशिष्ट पद्धतीनं म्हणजे सप्ताह पद्धतीने केल्यास याची प्रचिती अनेक पटींनी वाढते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 7 दिवसांची विशेष सेवा कशी करावी, संकल्प कसा सोडावा आणि त्यांचे नियम काय आहेत. श्री स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथात एकूण 21 अध्याय आहेत. 7 दिवसांच्या सप्ताहात आपण दररोज 3 अध्यायांचे वाचन करणार आहोत. याचे नियोजन कसे करावे तर अध्याय 1 ते 3 हे पहिल्या दिवशी तुम्हाला करायचे आहे, म्हणजेच मंगलाचरण आणि स्वामींच्या लीलांची सुरुवात. दिवस दुसरा अध्याय 4 ते 6, दिवस तिसरा अध्याय 7 ते 9, दिवस चौथा अध्याय 10 ते 12, दिवस पाचवा अध्याय 13 ते 15, दिवस 6वा अध्याय 16 ते 18, दिवस 7वा अध्याय 19 ते 21. ग्रंथ सांगता आणि फलश्रुती. पारायण सुरू करण्यापूर्वी काही गोष्टींची तयारी करणे आवश्यक आहे. तुम्हाला घरातील ईशान्य कोपऱ्यात किंवा देवघरापाशी एक चौरंग किंवा पाट मांडावयाचा आहे. त्यावर लाल किंवा पिवळे वस्त्र अंथरावे. तुम्हाला स्वामींची मूर्ती किंवा फोटो या दोन्हीतले काहीतरी एकाची आवश्यकता आहे. चौरंगावर स्वामींचा फोटो किंवा मूर्ती ठेवावी. त्यांना परंतु ती मूर्ती प्रस्थापित करण्याच्या आधी तुम्हाला अभिषेक करावयाचा आहे. स्वामी समर्थांच्या मूर्तीला अभिषेक करा, तसेच गणपती बाप्पांच्याही मूर्तीला अभिषेक करा. प्रथम तुम्हाला गणपती बाप्पांची अभिषेकाने पूजा करून घ्यायची आहे, त्यांना चौरंगावरती ठेवायचे आहे. नंतर स्वामींच्या मूर्तीला अभिषेक करा आणि त्या चौरंगावरती ठेवा. तसेच स्वामींच्या उजव्या बाजूला तुम्हाला एक कलश ठेवायचा आहे, ज्यावर नारळ आणि 5 आंब्यांची पाने असावीत. आणि हे सर्व करत असताना प्रथम सुरुवातीला तुम्हाला दीप प्रज्वलित करून घ्यावयाचा आहे, कारण कोणतीही सेवा करताना प्रथम दीप प्रज्वलित असणे खूप महत्त्वाचे आहे. दीपपूजनही करावे, त्यालाही फूल व्हावे, गणपती बाप्पांनाही फूल व्हावे, हळद कुंकू व्हावे. तसेच स्वामींना सुवासिक अत्तर अर्पण करावा, त्यांना धूपदीप ओवाळावे. तसेच अखंड दीप प्रज्वलित करावा. पारायणाच्या काळात जर शक्य असेल तर अखंड नंदादीप तेवर ठेवावा, अन्यथा वाचन सुरू असताना दिवा विझणार नाही याची काळजी घ्यावी. स्वामींना पुष्प अर्पण करावे. हे सर्व करताना संकल्पाशिवाय सेवेचे पूर्ण फळ मिळत नाही. पहिल्या दिवशी पाटासमोर बसून उजव्या हातात थोडे पाणी, अक्षदा आणि तुळशीपत्र फूल घ्यावे आणि म्हणावे, हे स्वामी समर्था, आपले स्वतःचे नाव सांगावे आणि माझ्या या विशिष्ट इच्छा केवळ भक्तीसाठी किंवा या समस्येसाठी मी हे 7 दिवसाचे सारामृत पारायण करत आहे, हे निर्विघ्नपणे पूर्ण करण्याची शक्ती मला द्या. त्यानंतर ते पाणी जमिनीवर सोडावे आणि स्वामींना साष्टांग नमस्कार करावा. स्वामी समर्थांची सेवा जितकी गोड आहे तितकेच तिचे नियम पाळणेही महत्त्वाचे आहे. त्यामुळे आपण आता वळूया तर पारायणाच्या या 7 दिवसात घरामध्ये मांसाहार, मद्यपान आणि कांदा लसूण पूर्णपणे वर्ज करावे. तसेच हे पारायण करताना तुम्हाला एकाच आसनावर बसून दररोजचे वाचन पूर्ण करावयाचे आहे. वाचन सुरू असताना मध्येच उठू नये आणि हे पारायण करताना वेळी शक्यतो सकाळी 6 या वेळेत किंवा सायंकाळी दिवे लागण्याच्या वेळी वाचन करावे. एक वेळ रोज तीच ठेवावी, ती बदलू नये. एकाच वेळी रोज पारायण करावे. कोणावरही रागवू नये, कोणाची निंदा करू नये. मन स्वामींच्या नामात रमवावे. तसेच या सप्ताहाच्या काळात ब्रह्मचर्याचे पालन करणेही अनिवार्य आहे. प्रत्येक दिवशी 3 अध्याय वाचून झाल्यानंतर स्वामी समर्थांची आरती करावी. त्यानंतर स्वामींना नैवेद्य दाखवावा. नैवेद्यात साखर, फुटाणे किंवा घरात बनवलेले सात्विक जेवण असावे. वाचन पूर्ण झाल्यावर स्वामींकडे हात जोडून क्षमायाचना करावे की महाराज, माझ्याकडून वाचताना काही चूक झाली असल्यास क्षमा करा. 7व्या दिवशी 21वा अध्याय पूर्ण झाल्यावर पारायणाची सांगता होते. या दिवशी स्वामींना पुरणपोळी किंवा त्यांच्या आवडीचा नैवेद्य अर्पण करावा. एका तरी गरजू व्यक्तीला किंवा लहान मुलांना काहीतरी दान करावे, अन्नदान करावे. अक्कलकोटच्या स्वामी समर्थ मठात किंवा स्थानिक स्वामी मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे. श्रोते हो, स्वामी समर्थांचे सारामृत केवळ एक पुस्तक नसून ते भक्तांचे तारक आहेत. श्रद्धेने केलेले हे 7 दिवसाचे पारायण तुमचे आयुष्य बदलू शकते. तुम्ही या प्रकट दिनालाही पारायण करणार आहात का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असल्यास जास्तीत जास्त भक्तांपर्यंत शेअर करून ही सेवा पोहोचवण्यास मदत करा. तर ग्रंथ वाचताना खूप पळवू नये किंवा फास्ट वाचू नये. हळू वाचावा. शब्दांचे उच्चार स्पष्ट असावे, जणू काही तुम्ही स्वामींना एक कथा ऐकवत आहात. श्री स्वामीचरित्र सारामृत वाचताना मनात पूर्ण भक्ती असावी. अध्याय पूर्ण करण्यापूर्वी आणि संपल्यानंतर 1-2 मिनिटे श्री स्वामी समर्थ
मंत्राचा जप करावा याला संपुट लावणे असे म्हणतात, ज्यामुळे सेवेचे फळ अधिक मिळते. वाचन सुरू असताना दिवा विझल्यास घाबरून जाऊ नका. पुन्हा दिवा लावा आणि स्वामी समर्थ मंत्राचा जप करून वाचन पुढे सुरू ठेवा. स्वामींना पिठलं भाकरी आणि कांदा भजी आवडतात. याचा नैवेद्य स्वामींना जरूर दाखवावा. अक्कलकोटमध्ये मिळणारा कडाकणा किंवा पुरणपोळी यांचा नैवेद्य 7व्या दिवशी दाखवावा. पारायण करताना घरामध्ये सुगंध येणे, स्वामींच्या फोटोवरचे फूल खाली पडणे किंवा अचानक प्रसन्न वाटणे हे स्वामींच्या अस्तित्वाचे संकेत आहेत. याचा अनुभव जर आला तर तुम्ही खूप भाग्यवान आहात. अनेकांना नोकरीमुळे 7 दिवस वेळ मिळत नाही, त्यांच्यासाठी 3 दिवसीय पारायण सुद्धा असते. याचे नियोजन सुद्धा आपण पाहूया. 3 दिवसीय पारायण सुद्धा तुम्हाला अशाच प्रकारे करायचे आहे, परंतु हे पारायण अध्यायाचे पठण कसे करावे तर पहिल्या दिवशी 1 ते 9 अध्याय, दुसऱ्या दिवशी 10 ते 18 अध्याय आणि तिसऱ्या दिवशी 19 ते 21 अध्यायाने शेवटच्या दिवशी तुम्हाला पारायण समाप्ती करायची आहे. जशा प्रकारे 7व्या दिवशी तुम्ही पारायण सांगता 7 दिवसाच्या पारायणाला करावयाचे आहे, तशीच तुम्हाला करायचे आहे. तर पारायणाचे वैज्ञानिक आणि मानसिक फायदे काय आहेत तर त्याने एकाग्रता वाढते. सलग 1 तास जागी बसून वाचल्याने मानसिक एकाग्रता वाढते. वातावरण शुद्धी होते. मंत्राच्या उच्चारामुळे घरातील लहरी सकारात्मक होतात. तर स्वामी भक्त हो, अवश्य तुम्हाला शक्य असेल तर हे साप्ताहिक पारायण नक्की करा किंवा 3 दिवसीय पारायण करा. तुम्हाला शक्य होईल ते करा, परंतु जास्तीत जास्त स्वामी सेवा करा. प्रकट दिनाला तुमच्याकडून जास्तीत जास्त स्वामींसाठीच्या सेवा झाल्या पाहिजे. तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.